गुड मॉर्निंग कोल्हापूर. पुन्हा एकदा फर्स्ट कार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण टेस्ट ड्राईव्ह करत आहोत 2015ची इलाइट i20. तर आपण कोल्हापूर टू पन्हाळा असा आमचा प्लॅन आहे. तर या सफरमध्ये जो काही अनुभव येतो, कार कशी वाटली, टेक्निकल म्हणा किंवा सस्पेन्शन म्हणा, या सगळ्या गोष्टीची आपण चर्चा करणार आहोतच. तर आमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. तर हा व्हिडिओ जरूर अंतपर्यंत पहा. धन्यवाद. कोल्हापुरातलं सर्वात प्रथम उड्डाणपूल मित्रांनो, चहाची विश्रांती घेतल्यानंतर आता परत आपण एकदा प्रवासाला सुरुवात करत आहोत. आता आपण सध्या दाजीबा, जे आपलं फेमस फिश स्टॉल आहे इथं बावड्याच्या रोडला, तिथं आहे आपण. आणि मस्तपैकी चहा झालेला आहे. तर आता परत आपण एकदा नवीन सुरुवात प्रवासाला. ओके, टेक युअर पोझिशन्स. प्रत्येकाने आपली आपली पोझिशन घ्यावी.
तर मित्रांनो, आपण पन्हाळ्याच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि अतिशय सुंदर असं वातावरण. तुम्ही पण जरूर एकदा ह्या सुट्ट्याच्या वेळेमध्ये भेट जरूर द्या पन्हाळ्याला. अतिशय गारवा जाणवत आहे, सुरुवात झालेली आहे. आता इथून पुढे वरचा प्रवास बघू कसा होतो.
तर मित्रांनो, आता आपण पन्हाळ्यावरती पोहोचलेलो आहे. आता आपण वरचा प्रवास सुरू करत आहोत. पन्हाळा गडावरती आपण आलेलो आहे. मित्रांनो नमस्कार. फर्स्टकार यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर आज आसिफ सर आपल्याकडे 2015 इलाइट स्पोर्ट्स MH09 गाडी, एक गाडी एकदम छान आहे कार. तर बघू आज कोणत्या पद्धतीने येतात. आज त्यांची एंट्री जरा अमेझिंग असणार. हो, तर गाडी आलीच, बघू. आज एंट्री अगदी अमेझिंग झालेली आहे. तर या गाडीची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही जरा डिटेलमध्ये सांगा. सर्वप्रथम तर नमस्कार. यूट्यूब चॅनलवरती आपलं जे फर्स्टकार यूट्यूब चॅनल आहे त्यावरती आपलं स्वागत आहे. तर ही आहे 2015ची इलाइट i20, जी की प्युअर पेट्रोल यूज केलेली आहे. त्यातलं सेकंड टॉप मॉडेल आहे, हे स्पोर्ट्स व्हर्जन आहे गाडीचा. त्यानंतर आपल्याला या कार्समध्ये जे फीचर मिळणार आहेत त्यामध्ये एअरबॅग आहेत, ABS आहे, त्यानंतर आपल्याला डिफोकस ग्लास मिळतं, स्टेरिंगला सिंगल एअरबॅग मिळते, माउंट कंट्रोल मिळतं. त्यानंतर ह्या गाडीची जी स्पेशल खासियत, तिचा लुक आहे इलाइट i20. गाडीचे टायर कंडिशन तर बेस्ट आहेच. इंटेरियर लुक तर आपण बघू शकतो. त्यानंतर गाडीचा जो फ्रंट प्रोफाइल आहे, जवळपास ह्या गाडीनं सगळ्यांच्या मनावरती राज्य केलेलं आहे. हेडलाईट म्हणा, त्यानंतर त्याचे फॉग लॅम्प्स म्हणा, जो लुक आहे तो प्रीमियम लुकची जी हुंडाईची कार आहे ती प्रीमियम लुक. तर मित्रांनो, आणि एक गोष्ट जी सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची, जे आमचे व्ह्यूअर आहेत, जे माझे मित्र पण आहेत एकदम क्लोज, त्यांनी ॲक्च्युली मला कालच ॲडवाइस दिली की तुम्ही कारचे एवढे चांगली व्हिडिओ करता, तर सीट बेल्ट किंवा गाडीचे जे फीचर आहेत, जे आपण सेफ्टी फीचर प्रत्येक कारमध्ये म्हणजे आपण यूज करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं, सीट बेल्ट तुम्ही नेहमी यूज करा कार चालवतेवेळी. आणि सीट बेल्टचे जे फायदे आहेत, तुम्हाला म्हणजे महत्त्वाची गोष्ट सांगतो, आपली गाडी कितीही एअरबॅग असू दे, ABS असू दे, काही असू दे, कोणते टॉप एंड म्हणून तुम्ही घेतला असाल आणि सपोज जर तुम्ही सीट बेल्ट लावला नाही आणि काही कारण असतो, सपोज आपली जर काही झालं आपल्या कारला, कुणी डॅश दिलं वगैरे, तर सर्वात महत्त्वाचं आपण सांगतो मित्रांनो, आपल्याला जोपर्यंत तुम्ही सीट बेल्ट लावत नाही तोपर्यंत सेन्सर तिथं ऑन होत नाही. म्हणजे एअरबॅग जो सेन्सर समोर असतो तो सेन्सर ऑन होत नाही आणि तुमचे एअरबॅग ओपन होत नाही. जर तुमचा सीट बेल्ट तुम्ही लावला नसेल तर तुमचे एअरबॅग ओपन होत नाही. तर हा पॉईंट तुम्ही खरोखर लक्षात ठेवा. आणि सीट बेल्ट, तुम्ही सिटीमध्ये आहात, हायवेवरती आहात, वॉटेवर तुम्ही जिथे आहात, प्लीज कृपा करून तुम्ही सीट बेल्ट वापरा. कुठल्याही कंपनीने जे काही फीचर त्यांना तुम्हाला सांगितलं सेफ्टी, त्याच्यावर खरोखर भर द्या. आपल्याच दृष्टिकोनातून हे फीचर खूप चांगले आहेत. आणि सीट बेल्ट जसं तुम्हाला मी सांगितलं होतं, म्हणजे प्रत्येक कारचे फीचर आपण वन बाय वन बघणार आहोत. तर सीट बेल्ट नेहमी सांगतो, तुम्ही सीट बेल्ट हा नेहमी यूज करा. ट्रॅफिक आला आहे म्हणून सीट बेल्ट लावायचा आणि पुढे जाऊन काढायचं हा करू नका. ॲक्च्युली ह्याचा जो आपल्याला इम्पॅक्ट आहे तो आपल्यालाच होणार आहे. सीट बेल्ट यूज करा आणि जो काही म्हणजे त्याचा बेनिफिट आहे तो तुम्ही घेऊ शकता. आणि खरोखर आपल्यासाठी जे फीचर कंपनीने दिलेलं आहे, ॲक्च्युली हे सीट बेल्टची जी कन्सेप्ट आहे, ज्यांनी इंट्रोड्यूस केली त्या कंपनीनं हे सीट बेल्ट सगळ्यांसाठी म्हणजे ज्यांनी आयडिया त्यांनी शेअर केली, त्याच्यात त्यांनी ₹1 घेतले नाही. बिकॉज ऑफ पॅसेंजरचं नुकसान होऊ नये ह्यासाठी त्यांनी ते फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना सांगितलं. आणि सीट बेल्ट वापरा. तर प्लीज तुम्ही सीट बेल्ट वापरा आणि तुमचा हक्काचा प्रवास सुरू ठेवा. थँक्यू. तर मित्रांनो, ही जी आपण कार बघत आहात ही आहे 2015ची स्पोर्ट्स व्हर्जनमध्ये प्युअर पेट्रोल यूज केलेली आहे कार ही. याला आपल्याकडे 1 वर्ष वॉरंटी आहे. दुसरी गोष्ट, आपण सीट बेल्टचा आता यूज बघितला. आता हँडब्रेक आहे. तर हँडब्रेक आपण कधी यूज करू शकतो? ज्यावेळी आपण गाडी पार्क केली आहे, तुम्ही हँडब्रेक आहे, काही म्हणजे ओनर असतात ते हँडब्रेक ॲक्च्युली विसरतात आणि तशीच गाडी पुढे घेऊन जातात. त्याच्यामुळे तुमचा जे रिअरचे हँडब्रेक्स आहेत ते खराब होतातच आणि गाडीचा ड्रम वगैरे गरम होतात. तर हा एक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हँडब्रेक नेहमी तुम्ही गाडी ज्यावेळी आपण मूव्ह करतो त्यावेळी हँडब्रेक निघालेला आहे याची खात्री करा. दुसरी गोष्ट, रनिंगमध्ये अचानक तुम्ही हँडब्रेक यूज करू नका. तुमची गाडी स्पीडमध्ये आहे आणि तुम्ही अचानक जर थांबवण्यासाठी ब्रेक, तर गाडी ॲक्च्युली स्केट होते, पलीकडची 2 चाकाचे स्केट होतात. त्यामुळे हँडब्रेक लावताना सुद्धा तिची पुरेपूर काळजी घ्या की जेणेकरून तुमच्या पलीकडे कोण नाही आहे. मोस्ट ऑफ ऑल तुम्ही तुमचे जे ब्रेक्स आहेत, फ्रंट डिस्क ब्रेक आहे, जे तुम्ही प्रॉपर चेक करा.
जनरल चेकअप हे टाइम टू टाइम करत जावा. जसं आपण जेवतो प्रत्येक म्हणजे दिवसातून 3 वेळेला, तसंच कारचं आहे. तुम्ही त्याचं सर्व्हिसिंग वगैरे सगळं जे काही जनरल चेकअप आहे जे ज्या त्यावेळी करा आणि हिची पण लाईफ वाढवा आणि आपली पण लाईफ वाढवा. तर अशा काही टिप्ससाठी जरूर आपल्या फर्स्ट कार या चॅनलला व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. तर मित्रांनो, आता आपण परतीचा प्रवास सुरू केला आहे. पन्हाळगड टू कोल्हापूर. पन्हाळ टू कोल्हापूर आपली ट्रिप आता चालू आहे, बॅक टू कोल्हापूर. तर व्हिडिओ कसा झाला, काही चुकलं असेल तर सांगा, कमेंट सांगा, ॲडवाईस सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट नक्की करा. आणि फर्स्ट कार हे आपलं चॅनेलचं नाव आहे. फर्स्ट कार या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर आपण विचारूया आता पप्पांना. पप्पा, कसा झाला प्रवास? प्रवास अतिशय चांगला झाला आणि पन्हाळा हे निसर्ग वातावरणामध्ये आम्ही सगळे कुटुंब सगळ्यांनी मस्तपैकी असं फिरून असं बरं वाटलं. आणि तुम्ही पण या पन्हाळा, जर बघितला नसेल तर तुम्ही पण पहा. तर कोल्हापूर कसं काय मजा येत आहे ना व्हिडिओ मध्ये. तर आमच्या आई साहेबांना विचारूया हा प्रवास कसा झाला, त्यांचं मनोगत ऐकूया. आम्ही ऍक्च्युली त्यांना कधी बाहेर जास्त फिरायसाठी घेऊन गेलो नव्हतो. तर या युट्यूबच्या माध्यमातून थोडा प्रयत्नाचा योगा घेत आहे, व्यापात थोडा वेळ काढून
सगळ्या फॅमिली सोबत आम्ही पन्हाळा म्हणजे असं ट्रिप आयोजित करतोय. प्रत्येक वीकला वगैरे आपण थोडंसं काहीतरी युनिक दृश्य कॅप्चर करण्याचा प्रयत्न करायला लागलोय. तर आमच्या आई साहेबांचं मनोगत ऐकूया. आईंना कसा वाटला हा प्रवास तर जाणून घ्या त्यांच्याकडून. सगळ्यात प्रथम आपल्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार. आम्ही आता कोल्हापूर ते पन्हाळा ट्रिप करून आम्ही आता घरी जात आहोत. तर आजची जी ही ट्रिप झाली एकदम अति सुंदर आणि युट्यूबवर सगळ्यांना बघण्यासारखीची ट्रिप आहे. माहिती पण भरपूर आमच्या मुलांनी दिलेली आहे आणि जास्त म्हणजे आम्हाला ज्यादा फिरता येत नव्हतं. तर आता या युट्यूबच्या कारणामुळं आम्हाला जरा आता फिरायला मिळत आहे. आमच्या सुनांना आम्हाला जरा फिरायला मिळत आहे. त्याबद्दल माझ्या मुलांनी आणि युट्यूबला धन्यवाद. तर एकदा पन्हाळ्याचा प्रवास म्हणजे एकदम अति सुंदर आहे. हवामान व्यवस्थित गार. आता या उन्हाळ्यामध्ये हवा एकदम छान आहे. कार तर एकदम मस्तच. हो व्हीआयपी फिरायला एक्सपिरियन्स चांगला आहे. परत गाडीतला कुठलाही आवाज नाही. एकदम शांत वातावरण आहे गाडीत पण आणि व्हीआयपी असं बसण्यासाठी एकदम मस्तच आहे. कोचिंग ते व्यवस्था आहे. मला सांग गाडीमध्ये तुला म्हणजे आदरे वगैरे बसलेत काय वगैरे म्हणजे जाताना त्रास वगैरे झाला काय बॉडीला त्रास होते तुला? नाही काय नाही एकदम असं घरी बसल्यासारखं वाटतं. शांत काय हादरे वगैरे काय नाही आहे. तर मित्रांनो हीच आहे हुंडाई ब्रँडची खासियत. जी ज्युनियर मेंटेन कार असते ती तुम्ही खरोखर हुंडाईची कोणतीही कार म्हणजे सेंट्रो असू दे तुम्ही त्याचा फील बघा. आणि या कारची तर बातच वेगळी आहे. ही 2015ची इलाइट i20 जी की लोकल नंबर MH09 पासिंग आहे. त्यानंतर या कारची किंमत आपण 5,55,000 कोट करतो. त्याच्यावरती जवळपास आपल्याला 3.5 to 4 लाखापर्यंत लोन होतं. लोनचा EMI पण जवळपास खूप कमी आहे म्हणजे अफोर्डेबल आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याकडे ही फायनान्सची किंवा लोनची फॅसिलिटी अवेलेबल आहे. आपल्या ऑफिसला तुम्ही जरूर व्हिजिट करा. कारची टेस्ट ड्राईव्ह घ्या. आवडली तर नक्की आवडणार 100%. त्यात वादच नाहीये. दुसरी गोष्ट या कारला आपल्याकडून 1 वर्ष वॉरंटी आहे. आपल्याकडून तुम्ही ज्या कार घेतात त्याची आपल्याकडे तुम्हाला सेल्स सर्व्हिस या दोन्ही गोष्टी मिळणार आहेत. तर आपल्या हक्काच्या आसरा कार या शोरूमला जरूर भेट द्या. आपला ऍड्रेस आहे कोल्हापूर पांजरपोळ मेन रोडला. आणि दुसरी गोष्ट आपलं सेल आणि सर्व्हिस पॉइंट स्वतःच आहे. गाडी चेक केल्याशिवाय आम्ही कुठलीही गाडी सेल करत नाही. फक्त कमिशन मिळावं या दृष्टिकोनातून आपला प्रपोज नाहीये. आपला प्रपोज असा आहे की तुम्ही एक कार घ्या. ती कार घेतल्यानंतर तुमच्याकडनं हक्काने 4 रेफरन्स तुम्ही हक्काने आम्हाला द्यायला पाहिजे. अशी क्वालिटी तुम्हाला भेटणार प्रत्येक कार मध्ये. तुम्ही म्हणजे असं म्हणत नाही तुमचं बजेट जास्त असेल किंवा नसेल. तुम्ही 50,000 बजेट घेऊन या ती कार घ्या. तुम्ही 50 लाखाची कार घ्या. तुम्हाला क्वालिटी सेमच भेटणार आहे. जी काय दर्जा आहे कारचा तो सेमच भेटणार आहे. सर्व्हिस सेम भेटणार आहे. त्यानंतर 1 वर्ष वॉरंटी ही लेखी स्वरूपात तुम्हाला आपल्याकडून दिली जाते. एकमेव असं कोल्हापूर युज्ड कार मध्ये कोल्हापूर आसरा कार्स हे असं नाव आहे. जवळपास आसरा कारला कोल्हापूर मार्केटला 35 इयर्स झालेले आहेत. 35 वर्षामध्ये आपण कस्टमरला अशी सर्व्हिस दिली आहे की आपलं रेफरन्स कस्टमर हे जास्त आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट सेल सर्व्हिस म्हणजे सेल तुम्ही कुठली जशी तुम्हाला बोललो कुठल्याही ब्रँडची कार असून दे आपल्याकडे सेल सर्व्हिस ही मिळते. म्हणजे तुम्ही कार घ्यायचं वगैरे तुमच्या जी कार आहे ती पण तुम्ही आपल्याकडे सर्व्हिसला आणू शकता. आपल्याकडे ऍक्सिडेंटल क्लेम्स पण आहेत. म्हणजे आपण फक्त कार घेऊन या. कुठलाही रिलेटेड टू कार कसलाही प्रॉब्लेम असेल काही सर्व्हिस घ्यायची असेल तर आपल्या हक्काच्या शोरूमला जरूर भेट द्या. आणि फर्स्ट कार या युट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.